मी आजपासून हॉटेल कायमचं बंद केलं. मला वाटलंच होतं तुला ना कुठलाच व्यवसाय जमणार नाही. हॉटेल सुरू केलं तेव्हा मला म्हणलं होता आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ, खूप पैसे येतील, हे करू ते करू. सगळं गेलं ना पाण्यात. 1 महिन्यात हॉटेल बंद केलंस तू, एवढं पण नाही टिकवता आलं. अगं ऐकून तर घे माझं. काय ऐकून घेऊ? खुशाल हॉटेल बंद केलंस. जरा सुधरायला लागलं असं वाटत होतं, पण बिघडायला लागल्यास पार. ए शाने, ऐकून नसून घ्यायचं ना, निघ इथून. गरज नाही मला तुझी. ऐकून घे म्हटलं, तुझीच बडबड चालू. वाटलंच होतं तू असं असशील. वाटलं ना, आहे मी असंच. तू निघ इथून, निघ. जाते, परत येऊ नको लाळ गाळत. हो नाही येत, जा. तुझी गरज नाही मला. नाना, अरे बोल काहीतरी. का नुसता चक्र मारणार इकडून तिकडं तिकडून तिकडं? नाना मी ते आपलं हॉटेल कायमचं बंद केलंय. हा ते कळालं मला, माहिती आहे. हॉटेल बंद केलंय. आपण काय काय बोलतो आता? हा, तुला माहिती आहे का किती मेहनतीने ते हॉटेल सुरू केलं होतं आपण? काय काय केलं त्या हॉटेलसाठी? करून आला, बंद करून आला ते हॉटेल. अहो ऐकून तर घ्या. अहो काय ऐकायचं? हा, ऐकून घ्या ऐकून घ्या म्हणे ऐकून घ्या. इथं बोलायची सोय नाही. अरे शेतीचा तुकडा ऐकला, त्यातून आलेल्या पैशातून तुला ते हॉटेल सुरू करून दिलं. आयुष्यभराची मेहनतीची कमाई, आमची कष्टाची. नाना मी काय सांगतो ऐकून तर घ्या. ऐकायचं तुझं? हा, काय ऐकायचं? एवढं चांगलं हॉटेल करून दिलं, म्हटलं काहीतरी चालेल, पुढं गाडा चालेल. हा, कमवेल पोरगा, काहीतरी कामाला लागेल, उद्योगाला लागेल. पण नाही, ते बी बंद करून आला. आता कसं होईल? तुझ्या लग्नाचं कसं होईल? काय पोरीवाल्यांनी विचारलं, पोरगा काय करता, काय सांगावं आम्ही त्याला? हो नाना मी काय सांगाव काय? हॉटेल बंद करून आलं पोरगा, हिंडताय गावात इकडं तिकडं. हो हॉटेल का बंद केलं ते ऐकून तर घ्या. काय का बंद केलं माहित नाही का मला? हा, एवढं चांगलं हॉटेल दिलं चालू करून, बसायची सोय नाही दिलं तुला. तुला हिंडायचं असतं गावामध्ये. हो नाना असं काय करता? माझं ऐकून तर घ्या. तू ही माय म्हणायची, वंशाला दिवा हवा. काय दिवे लावले हे पाहतोय आम्ही आता आमच्या डोळ्याने. नाना अहो काय हा, बोल ना, बोल. काय बोलायचं ते बोल आता आम्हाला. झालं ना, आमचं वय झालं, संपलं आता. आता आम्हाला कोण विचारत आहे घरामध्ये? हा, स्वतःच निर्णय घेणार, स्वतःच काय करायचं, हॉटेल चालू करणार, हॉटेल बंद करणार, स्वतःच करा. काय करायचं ते करा बाबा. होता निघा. रघु, ए बाळा, ए सोड. काय करतो हे तू? अरे काय करतो तू? अरे काय झालं तुला? काय झालं बोल ना. अहो हे जर आधी विचारलं असतं ही वेळ आलीच नसती माझ्यावर. बरं बाबा आता सांग ना, काय झालं? हा, काय झालं तुला? नाना तुम्ही एवढी मेहनत करून जमीन विकून मला हॉटेल टाकून दिलं. मी रोज मेहनत करतोय पण ते हॉटेलच चालत नाही. नाना ते हॉटेलच चालत नाही. तुम्हाला सांगायला गेलो, तुम्ही माझं काय ऐकून घ्याय ना. हिला सांगायला गेलो तर हिची बडबड सुरू. तुम्ही दोघं मला चुकीचं समजताय नाना. अरे नाही, म्हणून मला हे पाऊल उचलावं लागलंय. हे बघ, अरे अरे असं नसतं करायचं. हा, असं नसतं करायचं रे. हे बघ, आत्महत्या हे कुठल्याही समस्येचं समाधान नाही बघ. हा उपाय नाही रे बाळा. अरे अरे एवढा तरुण पोरगा तू आमच्याकडे बघ. अरे आयुष्यभर किती संकट झेलली आम्ही. असे काही प्रसंग आले आयुष्यात आमचे, पण जगलो ना हिमतीनं, लढलो ना आम्ही. अरे तू अशी हिम्मत हारून कसं चालणार रे बाळा? अरे हे बघ, तू म्हणतो ना हॉटेलचा धंदा चालत नव्हता, तर तुला सांगतो बाळा, कोणताही व्यवसाय ना असा एका महिन्यात चालत नसतो रे. खूप मेहनत घ्यावी लागते त्यासाठी, काही वर्ष जाते त्याच्यात. असं 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 धीर सोडू नकोस बाळा. तुला काय झालं? मी काय करायचं रे? नाना